ओम श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. डॉक्टर सी ग देसाई यांनी लिहिलेल्या भावार्थ श्री गुरुचरित्र या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. गोष्टीचं नाव आहे सीमंतिनीची गोष्ट. आर्यावर्तात पूर्वी एक राजा होऊन गेला. त्याचे नाव होते चित्रवर्मा. सगळी पृथ्वी आपल्या बाहुबळावर त्याने जिंकली, परंतु ती सारी जिंकलेली संपत्ती कर्मकांडात वाटून टाकली. राजा व राणी यांना सर्व सुखे होती, परंतु त्यांना अजून पुत्रप्राप्ती झाली नव्हती. एवढेच काय ते वैगुण्य होते. मुलाकरता त्या उभयतांचा जीव आसुसला होता. मुलगा व्हावा या हेतूने ती राजा राणी दोघेही शिवोपासना करीत होती. अनेक वर्ष उपासना केल्यावर राणीला गर्भ राहिला. योग्य काळी प्रसूत झाली, परंतु मुलाऐवजी 36 लक्षणी सुंदर अशी मुलगी त्यांना झाली. तिचे नाव त्यांनी सीमंतिनी ठेवले. सीमंतिनी लक्ष्मीसारखी गुणवान, उमेसारखी लावण्यपूर्ण व जानकीसारखी पतिव्रता होईल असे भविष्य ज्योतिषांनी वर्तवले. आपल्या पतीसह ती 10,000 वर्षे राज्यसुख भोगेल असेही भविष्य त्यांनी सांगताच चित्रवर्मा राजाला फार आनंद वाटला. त्या ज्योतिषांना व ब्राह्मणांना त्याने पुष्कळ दान दिले. राजसभेत गोडबोल्या ज्योतिषांचे असे कौतुक चालले असताना एक गरीब ब्राह्मण ज्योतिषी उठून उभा राहिला. त्याने कोणाची भीती न बाळगता खणखणीत आवाजात राजाला सांगितले, राजा, माझे भविष्य कथन ऐक. इतर पंडितांनी आपापले मत तुला सांगितले आहेच, पण माझ्या गणिताप्रमाणे राजकन्या सीमंतिनीला 14व्या वर्षी विधवा पण येईल. तो ब्राह्मण आपले स्पष्ट मत सांगून निघून गेल्यावर राजसभेत मोठाच हाहाकार उडाला. राजाला मूर्छा आली. प्रधानाने राजाला कसेबसे सावध केले व नंतर त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तो प्रसंग होऊन गेला, परंतु राजा राणीच्या मनाला कायमचा हृदरोग लागला. सीमंतिनीच्या बाललीला पाहताना त्या स्पष्टवक्त्या ज्योतिषाचे मत आठवून त्यांच्या आनंदावर विरजण पडत असे. सीमंतिनी वाढत होती. ती 7 वर्षांची झाली असता एके दिवशी तिला आईवडिलांच्या बोलण्यावरून ती विचित्र भावी घटना होणार असल्याचे कळले. त्या काळी 7व्या वर्षी मुलीच्या लग्नाचे बघायला लागत. सीमंतिनीला आपले दारुण भविष्य कळताच तिने याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रायणी हिला बहुमानपूर्वक बोलावून घेतले. आगत स्वागत केल्यावर सीमंतिनीने आपले सौभाग्य स्थिर करण्याचा उपाय तिला विचारला. बाळे सीमंतिनी, तुझा दृढनिश्चय पाहून मला आनंद झाला. तू उमारमणाला शरण जा. सोमवार व्रत कर. सोमवार व्रताची सविस्तर माहिती सीमंतिनीने मैत्रायणीकडून विचारून घेतली. राजकन्या नियमाने ते व्रत आचरण करू लागली. अशी काही वर्षे गेली. राजाने सीमंतिनीचा विवाह करण्याचे ठरवले. तिच्या प्राक्तनात असेल तसे होईल, त्याकरता लग्न करावयाचे ठेवू नये असा सर्वांचा निश्चय ठरला व सगळीकडे दूत रवाना झाले. नलराजाच्या वंशातील इंद्रसेन नावाचा मुलगा चित्रानंद याची निवड सर्वांना मान्य झाली. एका शुभमुहूर्तावर सीमंतिनी चित्रानंद राजकुमाराची पत्नी झाली. लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सीमंतिनीला 14वे वर्ष लागून काही महिने झाले होते. त्यावेळी इतर वऱ्हाड्यांना निरोप दिला, परंतु चित्रवर्मा राजाने जावई बापूंना 1 महिनाभर मोठ्या प्रेमाने राहून घेतले. दिवस मोठ्या मजेत जात होते. एक दिवस राजकुमार चित्रानंद कालिंदी नदीवर जलक्रीडा करायला गेला होता. बरोबर सर्व सैनिकही होते. चित्रांगदाबरोबर त्याने खास शरीररक्षक नौकेत चढवले. नौका किनाऱ्यावरून सुटली. मंगलवाद्यांचा गजर झाला. कालिंदी नदीत विहार करताना फार मौज वाटत होती. यमुनाजळी असे खेळ चालले असताना चित्रांगद बसला होता ती राजनौका यमुना नदीच्या पाण्यातील एका भोवऱ्यात सापडली. कोणाचे काही चालण्याच्या आतच ती नौका बुडाली. सगळीकडे एकच आकांत उडाला. नेमके त्याच दिवशी सीमंतिनी चित्रांगदाबरोबर जलविहाराला गेलेली नव्हती. तिला हे वर्तमान कळताच ती धावतच नदीवर गेली. यमुनेच्या डोहात नौका बुडाली होती. तिथे ती गेली व शोक करू लागली. राजाच्या अंतपुरातील अनेक स्त्रिया बेशुद्ध पडल्या. स्वतः चित्रवर्मा राजा मूर्छित पडला. सीमंतिनीला आपले सर्व तपाचरण फुकट गेल्यासारखे वाटले. सोमवार व्रताचा प्रभाव पडेल असे तिला वाटले होते. 14व्या वर्षी वैधव्य येणार हे भविष्य टळावे म्हणून तिने आज 7 वर्षे शिवव्रत आचरण केले होते. याज्ञवल्क्याच्या पत्नीने आपली फसवणूक तर केली नाही ना, असेही तिच्या दुःखी मनात जरूर आले. सीमंतिनीच्या पाठोपाठ मंत्री वगैरे यमुना तीरावर आले होते. सीमंतिनीने गंगा प्रवेश करून आपल्या जीविताचा अंत करण्याचा निश्चय बोलून दाखवताच सर्वांनी तिला बोध केला. अनेक नावाड्यांनी यमुनेत उड्या मारल्या व चित्रांगदाचे शरीर सापडते का पाहू लागले.
यमुनेच्या पात्रात सगळीकडे शोधूनही काही तपास लागला नाही. सीमंतिनीला राजवाड्यात परत नेऊन चित्रवर्म्याने तिचे कसेबसे सांत्वन केले. परंतु चित्रांगदाचे सेवक परत जाऊन त्यांनी इंद्रसेन राजाला हा वृत्तांत सांगताच तो नगरात परत आल्यावर त्याचे सांत्वन करणे चित्रवर्म्याला सर्वथैव अशक्य झाले. इंद्रसेन राजाने मुलाचे प्रेत सापडेपर्यंत तरी व्याह्यांकडे राहावयाचे मान्य केले. तिकडे नातेवाईकांनी त्या वाकुळ स्थितीचा फायदा घेऊन इंद्रसेनाचे राज्य हिरावून घेतले. काही महिने वाट पाहून चित्रांगदाचे प्रेतही सापडले नाही. तेव्हा इंद्रसेन आपल्या राणीसह आपल्या राज्यात परत जाताच त्या कपटी शत्रूंनी त्या उभयतांना तुरुंगात डांबून टाकले. आधीच पुत्रशोक, त्यातच हे कारावासाचे दुःख. इकडे चित्रवर्मा राजाने सीमंतिनीची परोपरीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला. बाळे, आम्हाला तुझ्याशिवाय दुसरे कोण आहे? तूच आमची एकुलती एक मुलगी. तुला लग्नाचे नुसते गालबोट लागले आहे. 1 वर्ष असे व्रतस्थ काढलेस तर धर्मज्ञ पंडित काहीतरी मार्ग शोधून काढणार आहेत. बाबा, जशी तुमची मर्जी. मी यापुढे शिवव्रतात सारे आयुष्य घालवण्याचे ठरवले आहे. सीमंतिनी मनोभावाने ते सोमवार व्रत आचरण करीत राहिली. तिकडे चित्रांगदाची नौका बुडल्यावर तो पाताळात सर्पराज वासुकीच्या नगरात पोहोचला. खोल पाण्यातील त्या अद्भुत नगरातील नागकन्या नदी तीरावर आल्या होत्या. त्यांनी चित्रांगदाला बेशुद्ध अवस्थेत नदीकाठी पडलेला पाहून तात्काळ आपल्या घरी नेले. अमृत प्यावयाला देऊन सावध केले. नंतर त्यांनी तक्षकाला त्या चित्रांगदाबद्दल कळवले. चित्रांगद पाताळ नगरीची रचना पाहून आश्चर्यचकित झाला होता. वासुकीच्या दरबारात नेता सभेत सारे सर्प वलयाकार बसलेले पाहून त्याला थोडी भीतीच वाटली. सिंहासनावर सर्पराज बसला होता. रूप यौवनयुक्त हजारो नागकन्या तक्षकाची सेवा करण्याकरता उभ्या होत्या. कुठून आणला त्या मानवाला? महाराज, नदीकाठावर बेशुद्ध पडला होता हा. याचा परिचय? महाराज, हे राजकुमार स्वतःच करून देतील परिचय. ठीक आहे अतिथी, तुम्ही करून द्या आपला परिचय या सभेला. महाराज, मी इंद्रसेन राजाचा पुत्र. माझे नाव चित्रांगद. चित्रवर्मा राजाच्या मुलीशी, राजकन्या सीमंतिनीशी माझा विवाह झाला. विवाह सोहळा संपल्यावर थोडे दिवस सासऱ्याकडे राहिलो होतो. काल जलक्रीडा करावयाला यमुनेच्या डोहात आलो असताना नाव बुडाली. त्यानंतर मला शुद्ध आली तेव्हा मी या सुंदर ललनांच्या घोळक्यात होतो. त्यांच्याकडून आपले नाव समजले. सर्पराज, आपली भेट पूर्वपुण्याईने आज मला झाली. आज मी धन्य झालो. चित्रांगदा, भिवू नको. आम्ही तुला अभय देतो. आम्ही तुला सर्व प्रकारची मदत करू. तुमच्या घरी तुम्ही कोणत्या दैवताची पूजा करता? तक्षक महाराज, सकळ देवांचा देव, नामजाचे सदाशिव, वामांगी उमा अपूर्व, त्या लागी पूजितो. त्या शिवशंकराचे वर्णन करणे माझ्या बुद्धीच्या पलीकडचे आहे. चित्रांगदा, आता तर तू मला अधिकच जवळचा वाटतोस. माझ्या सदाशिव प्रभूचा तू भक्त. तुला मी पाताळाचे राज्य देतो. येथेच विविध भोगांचा आनंद घेत दिव्य जीवन तू जगावीस. येथे ना मृत्यूचे भय ना रोगराईचे. महाराज, आपले मन मोठे आहे. आपण दाखवीत असलेल्या या कृपादृष्टीबद्दल मी फार आभारी आहे. परंतु मी माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. 14 वर्षांची माझी शिवभक्त बायको लग्नानंतर लगेच वैधव्य आले म्हणून प्राणत्यागही करील. आई वडील माझ्या मृत्यूमुळे जीव देतील. त्यांच्या हत्येचे पातक मला लागेल. आपले दुर्मिळ दर्शन मला झाले आहेच, तरी येथे अधिक राहण्याचा आग्रह आपण मला करू नये. चित्रांगदा, तुझ्या या कृतज्ञ व प्रेमळ स्वभावामुळे आम्ही अधिकच खुश झालो आहोत. माझे स्मरण केलेस की तुझे मनोरथ पूर्ण होतील. त्या सर्पराजाने अनेक सुंदर नागकन्या, रत्ने, माणके व कल्पवृक्षांची फळे देऊन त्या चित्रांगदाचा सन्मान केला. त्याला भरपूर अमृत प्यायला दिले व नंतर आपली चतुरंग सेना त्याच्याबरोबर देऊन त्याला काही दिवसांनी निरोप दिला. तक्षकाने दिलेल्या एका ऐटबाज घोड्यावर बसून राजपुत्र चित्रांगद मनोवेगाने निघाला होता. ज्या ठिकाणी बुडाला होता त्याच ठिकाणी त्याचा घोडा बाहेर पडला. त्याच्याबरोबर एक नागकुमार होता. त्या दिवशी सोमवार होता. सीमंतिनी आपल्या मैत्रिणीसह नदीवर स्नानाला आली होती. अगं सख्यांनो, नदीतून कोणीतरी वर येताना दिसले का तुम्हाला? सीमा, अगं असेल कोणी राक्षस. मायावी रूपे घेऊन पृथ्वीवर संचार करावयाचा व लोकांना फसवायचं, ही त्यांची रीत. अगं पण नीट पहा ना जरा, घोड्यावर स्वार होऊन येणारा हा स्वार नदीतून वर आला सुद्धा. कुठे जातोय कुणाला माहीत. हा सुवास येतोय तो त्याच्या गळ्यातल्या पुष्पमालांचाच असावा.
याला पूर्वी कधीतरी पाहिला असावा असे मला वाटते. माझ्या प्राणनाथांसारखेच याचे रूप आहे. सीमंतिनीला जशी राजकुमार चित्रांगदाची ओळख पटत चालली होती तशीच त्यालाही आपल्या पत्नीची ओळख पटत होती. तिच्या गळ्यात मोत्यांचा हार नव्हता, हळदी कंकण हातात नव्हते. त्याने नदी तीरावर उतरून सीमंतिनीला जवळ बोलावले व विचारले, बाई, आपण कुठल्या देशातल्या? आपले नाव काय? आपले पती काय करतात? आपण या बालवयात एवढ्या लहान का दिसता? मैत्रिणींनो, यांना तुम्हीच सांगा माझी सारी कथा. सीमंतिनी, सांगतो आम्ही यांना सारे काही. अहो अतिथी, हिचे नाव सीमंतिनी. हिचा पती चित्रांगद. तो मदनासारखा सुंदर होता. लग्नानंतर एक दिवस जलक्रीडा करण्याकरता इथे यमुना जळातच आला असताना नौका बुडाली आणि तेव्हापासून ही आमची मैत्रीण वैधव्य दुःख भोगत आहे. वडिलांनी शपथच घातली म्हणून तिने जलसमाधी घेतली नाही. सोमवारचे व्रत आचरण्यात हिचे तारुण्य चालले आहे. हिच्या सासऱ्यांची स्थिती दुःखद आहे. त्यांना व त्यांच्या पत्नीला नातेवाईकांनी कारावासात टाकले आहे. त्यांचे सर्व राज्य हिरावून त्या वृद्धाच्या दुःखावर डागण्यात येत आहेत ते कपटी नातेवाईक. तुम्ही आम्हाला हिची माहिती विचारली तर मग आपण कोण आहात ते आता आम्हाला सांगा. एवढ्या स्नेहाने विचारणारे आपण गंधर्व, देव, किन्नर किंवा जादूगार तर नाही? सीमंतिनी तेवढ्यात आपल्या पतीची आठवण होऊन मूर्छित पडली. चित्रांगदाने शोक आवरला. सीमंतिनीला सावध केले व म्हणाला, मी तुझ्या पतीला पाहिले आहे. शिवव्रताच्या प्रभावामुळे 3 दिवसात ते तुला भेटतील. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. सीमंतिनीचा त्याच्या आश्वासनावर विश्वासच बसेना. ती त्या परकी इस्माला आणखी काही विचारणार तो चित्रांगद घोड्यावर स्वार होऊन वासुकी पुत्रासह दूर निघून गेला. तो आपल्या नगराबाहेर उतरला व तक्षकाच्या मुलाला त्याने वैऱ्यांकडे निरोप देऊन पाठवले. शत्रूंना तो निरोप पोहोचताच त्यात काही दैवी जादूटोणा असावा असे वाटून ते फार घाबरले. आपले प्राणही धोक्यात आहेत असे वाटून ते चित्रांगदाला शरण आले. त्याआधी इंद्रसेन व त्याच्या राणीला बंदिवासातून सोडवायला ते विसरले नव्हते. आईवडिलांना चित्रांगदाची भेट होताच आनंदाच्या अतिरेकाने मूर्छा आली. नागकुमाराने अमृत शिंपडून त्यांना सावध केले. चित्रांगदाने तक्षकाच्या मुलाचा मोठा सत्कार केला. पाताल नगरातील दिव्य वस्तू आईवडिलांना दाखवल्या. इंद्रसेन राजाला आपल्या सुनेची आठवण आली. सीमंतिनीच्या सोमवार व्रताच्या प्रभावानेच आपल्या चित्रांगदाला जीवदान मिळाले याबद्दल त्याची मनोमन खात्री पटली होती. लगेच त्याने चित्रवर्मा राजाकडे ही आनंदाची बातमी कळवण्याकरता जासूस रवाना केले. पुन्हा एकदा चित्रांगद मोठे वराड घेऊन चित्रवर्म्याच्या नगरात गेले व प्राणप्रिया सीमंतिनीशी त्याचे पुनर्मिलन झाले. त्याने पाताळात मिळवलेल्या अपूर्व गोष्टी सीमंतिनीला भेट दिल्या. त्यानंतर सीमंतिनी सोमवारचे व्रत अधिकच विश्वासाने आचरण करू लागली. त्या पतिव्रतेला आणि कोडातून बऱ्या झालेल्या व पुनर्जीवित झालेल्या तिच्या पतीला श्रीगुरूंनी हे अतिसुखद सोमवारचे व्रत आचरण करायला सांगून निरोप दिला. ते दाम्पत्य माहूरला आपल्या घरी पोहोचताच त्यांच्या सासू सासऱ्यांना फार आनंद झाला. गोपीनाथ ब्राह्मणाने गावात मोठा उत्सव केला. श्रीगुरूंची कीर्ती सगळीकडे पसरली. श्री गुरुचरित्राची ही अमृताची मेजवानी मिळूनही नामधारकाची पूर्ण तृप्ती झाली नाही. श्री गुरुचरित्राची गोडी अशी अवीट आहे. श्रोते हो, आता उद्या भेटूया नवीन कथा वाचनात. नमस्ते.